आर्य वैश्य कुमटी समाजाला ओबीसी मध्ये समावेश करू नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात राज्य मागास आयोगाविरुद्ध चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकात एकत्र येत नारेबाजी करत निषेध केला। आर्य वैश्य कुमटी समाजाला ओबीसी मध्ये समावेश करून घेण्यासाठी राज्य मागास आयोगाने चंद्रपुरात उद्या सुनावणी ठेवण्यात आली आहे। त्या सुनावणीचा चंद्रपुरात ओबीसी कडून निषेध करण्यात आला। आर्य वैश्य समाजाला मागच्या दाराने मागासवर्गीय ठरवून ओबीसी मध्ये टाकण्याचा प्रयत्न कदापि सहन करणार नाही, असा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर म्हणाले। आज आम्हाला कळलं की राज्य मागास आयोग चंद्रपूरला येऊन राहिला आहे आणि सदन जी जात आहे आर्य वैश्य कुमटी समाज त्यांना ओबीसी मध्ये घेण्यासाठी त्यांनी उद्याला सुनावणी ठेवली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अनेक आंदोलने करून मराठा समाजाला देखील ओबीसी मध्ये घेऊ नये आणि सरकारने देखील सर्व ओबीसी संघटनांना आश्वासित केलं होतं की आम्ही कोणत्याही सदन समाजाला ओबीसी मध्ये घेणार नाही। आज मात्र राज्य मागास आयोग या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येऊन आर्य वैश्य कुमटी समाजाची सुनावणी घेऊन त्यांना ओबीसी समाजात घेण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याचा आम्ही या ठिकाणी विरोध करून राहिलो आहे आणि या ठिकाणी सर्व ओबीसी संघटनांचे लोक एकत्रित आले आहे। जय ओबीसी। ज्यावेळी रवींद्र टोंगे इथं अन्नत्याग आंदोलन करायला बसले होते, सरकारनं आम्हाला लिखित आश्वासन दिलं होतं मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करणार नाही आणि त्याबरोबर कोणत्याही समाजामध्ये ओबीसी समावेश करू नये अशी आम्हाला लिखित आश्वासन दिले होते। परंतु राज्य मागासवर्गीय आयोग मागच्या 2 महिन्यापूर्वी चंद्रपुरामध्ये येऊन गेला होता। त्यांनी आर्य वैश्य कुमटी समाजाला ओबीसी जो सर्वे करण्याचा घाट घातलेला आहे आणि आज इथे आयोगाचे अध्यक्ष आणि काही सदस्य येत आहेत। आमची एवढीच मागणी आहे की हा एवढा मोठा सदन समाज ओबीसीत आला तर आमच्यावर जो अन्याय होईल आणि आमच्यातले जे काही सरपंच होतात, काही नगराध्यक्ष होतात, काही पंचायत समिती मेंबर होतात ते त्यांच्यावर अन्याय होईल, म्हणून हा सदन समाज हा ओबीसी समावेश करू नये म्हणून आजचा हा निषेध सभा आहे।